साहेबांना विनंती करतो की त्यांनी बिरसा मुंडा यांच्या जयंती आहे, त्या जयंती निमित्त बिरसा मुंडा यांच्या पूजन करायचं मोठा भगवान बिरसा मुंडा की, भगवान बिरसा मुंडा की मी विनंती करतो की दादासाहेब त्यांनी सोबत काँग्रेस पक्षाच्या जननायक बिरसा मुंडा की. सर्वांनी बसून घ्यायचे. बसा दादा बसा. 15 मिनिटापेक्षा जास्त घेणार नाही, त्यामुळे जेवढे उभे आहेत माझी आपली सर्वांना हात जोडून विनंती आहे, आपण थोडं बसून घ्या. शेवटचे अर्धा तास आमचं आणि उमेदवारांचं तुम्ही ऐकून घ्यावं ही विनंती करतो. सर्वप्रथम भगवान बिरसा मुंडांना विनम्र अभिवादन करतो. ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आपल्या सर्वांना संविधानाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी बनण्याचं, मतदान करण्याचं, आपले विचार मांडण्याचं स्वातंत्र्य दिलंय, त्या बाबासाहेबांना देखील वंदन करतो. या देशाला खऱ्या अर्थाने ज्यांनी एकत्रित केलं, जेव्हा वेगवेगळ्या विभागांमध्ये आपला हा संपूर्ण देश वाटला गेला होता, ते काँग्रेस पक्षाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेलांना देखील आपण वंदन केलं पाहिजे. मित्रांनो, विधानसभेची निवडणूक लागलेली आहे आणि ही निवडणूक कशासाठी आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. माझ्या आधीचे वक्ते मोहन दादा असतील, मल्लेश भाऊ असतील, सुहास दादा असतील, या सगळ्यांनी नक्की ही निवडणूक कशासाठी आहे हे देखील आपल्या समोर मांडलेलं आहे. मी माझं मनोगत व्यक्त करण्याच्या आधी सर्वप्रथम आभार व्यक्त करेन. खऱ्या अर्थाने निष्ठा काय असते, स्वतःचं वैयक्तिक महत्वाकांक्षा बाजूला ठेवून समाजासाठी, परिसरासाठी काय जास्त महत्वाचं आहे हे समजून घेऊन त्याग करण्याची ज्यांनी भावना ठेवली, असे आमचे सुहास दादा नाईक, सुरेश नाईक, मोहन दादा शेवाळे, जयसिंग पावरा साहेब यांचे सगळ्यांचे आपण मनापासून आभार व्यक्त केले पाहिजे. लगन पावरा साहेबांचे मदन मिठ्या लगनदारा चुकीनं नाव घेतो पद्माकरला हरी जात्रा घातला, एकलाच गेला तो. ज्यांनी अडचणीच्या काळामध्ये, जेव्हा काँग्रेस पक्ष अडचणीमध्ये होता, कारण 2 वेळा मागच्या 10 वर्षापासून इथं भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत, अडचणीच्या काळामध्ये ज्यांनी पक्ष सांभाळून ठेवला, ज्यांनी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली, ते सर्व सन्माननीय काँग्रेसचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व कार्यकर्त्यांचे देखील आपण मनापासून आभार व्यक्त केले पाहिजे. या निमित्ताने मित्रांनो, ही निवडणूक फार महत्वाची आहे. आपण सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जेव्हा ही निवडणूक लागली तेव्हा खास करून भारतीय जनता पक्षवाल्यांना असं वाटत होतं की या निवडणुकीमध्ये तिरंगी चौरंगी महत्वाकांक्षी लोक आहेत, त्यांना आपण काहीतरी आमिष देऊ आणि त्यांना उभा करू आणि मतांचं विभाजन करून ही निवडणूक आपण जिंकून घेऊ, अशा प्रकारचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी या सर्व लोकांनी माघार घेतली. जे मगाशी सुहास दादांनी सांगितलं की ही विचारधारेची लढाई आहे, ही या परिसरामध्ये विकास होईल की नाही, कोण खऱ्या अर्थाने विकास करेल हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आपल्याला चालणार नाहीत ही भूमिका ठेवून या लोकांनी निर्णय घेतला आणि सगळ्यांनी राजूदादांच्या पाठीमागे उभा राहण्याचा निर्णय घेतला. ज्या दिवशी प्रेस झाली, आमचे मोहन दादांनी उदयसिंग दादांचा उल्लेख केला, मला सुद्धा त्यांच्याबद्दल बोललं पाहिजे. उदयसिंग दादा वयाने ज्येष्ठ आहेत, सिनियर आहेत, अनुभवी आहेत. 5 वर्ष त्यांनी आमदारकी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आणि मुळात जी पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची थोडीफार नाराजी होती की आपल्याला संधी मिळायला पाहिजे होती, परंतु तो विषय बाजूला राहिला. मोहन दादा
आणि म्हणे तिकीट मॅनेज करून घेतलं. जेव्हा आपण उदयसिंग दादा, तुम्ही सिनियर आहात, तुम्ही आमचे सर्वांचे ज्येष्ठ आहात, तुम्ही आरोप करताना 2 मिनिटं तरी मनाला जनाची नाही तर मनाची ठेवायला पाहिजे होती. तुम्ही विचार करायला पाहिजे होतं की आपण काय बोलतो. तुम्ही आमच्यावर आरोप केला की हे तिकीट मॅनेज करून आणलं, आणि मग आम्ही मॅनेज केलं होतं. हॅलो हॅलो. तर उदयसिंग दादांनी आरोप केला. तर माझा उदयसिंग दादा आपला देखील प्रश्न आहे. आमचे प्रश्न अत्यंत सोपे आहेत. 2019 मध्ये तुम्ही सिटिंग भारतीय जनता पक्षाचे आमदार होता आणि राजेश दादा पाडवी यांनी निवडणुकीच्या 2 महिन्याआधी या शहादा तळोदा मतदारसंघामध्ये काहीही संबंध नसताना उमेदवारी मिळण्यासाठी, भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न केला, राजेश दादा आपण. आणि भारतीय जनता पक्षाने उदयसिंग दादांचं भाजपचं तिकीट कापून राजेश दादांना तिकीट दिलं. तेव्हा उदयसिंग दादा तुम्ही का आरोप केले नाही की अनुभव नसलेल्या माणसाला भारतीय जनता पक्षाने तिकीट दिलं, अनुभव नसलेल्या माणसाला भारतीय जनता पक्षाने पैसे देऊन तिकीट विकत घेतला, हा आरोप तुम्ही का केला नाही? हा खरा सवाल उदयसिंग दादांना विचारला पाहिजे. तुम्ही ऐन टायमाला जाऊन नंदुरबार विधानसभेमध्ये उभे राहिले. तुम्ही गावित साहेबांच्या विरोधामध्ये उमेदवारी केली. गावित साहेबांच्या विरोधामध्ये तुम्ही एक शब्द बोलले नाही आणि उमेदवारीमध्ये गावित साहेब निवडले. 5 वर्ष तुम्ही नंदुरबार विधानसभेकडे ढुकून बघितलं नाही. पुन्हा स्वप्न पडायला लागली तुम्हाला की मी शहादा तळोदामध्ये उभा राहीन. हा प्रश्न तुम्हाला पडला आणि तुम्ही म्हणतात मी लोकसभेमध्ये खूप मेहनत घेतली. उदयसिंग दादा, माझा तुम्हाला जाहीर आव्हान आहे, तुम्ही फक्त 2 सभा घेतल्या, त्याची एक शहाद्यामध्ये घेतली आणि एक बोरद मध्ये घेतली. याच्या पलीकडे तुमचं काहीही योगदान नंदुरबार लोकसभेमध्ये नव्हतं. काँग्रेस पक्षाचे उमेदवारांच्या पाठीमागे या मंचावर बसलेले मोहन दादा असतील, सुहास दादा असतील, सुरेश दादा असतील, काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते असतील, सर्वजण प्रचंड ताकदीने उभे होते आणि म्हणून सर्वांच्या सामूहिक प्रयत्नाने गोवाल पाडवी खासदार झाले, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. तुम्ही खोटे आरोप करतात, मुळात आम्हाला दुःख होतं. आम्ही तुम्हाला आदर्श मानत होतो की काय, आम्हाला वाटत होतं तुम्ही एक आदर्श लोकप्रतिनिधी आहेत. परंतु कुठलाही आधार न घेता जेव्हा तुम्ही आरोप करतात आणि अचानक तुम्हाला तुमच्या मुलाचं पुत्रप्रेम जागी झालं आणि तुम्ही आता म्हणतायत की राजेश पाडवींना निवडून द्या, तुम्ही केसी पाडवी साहेबांवर आरोप करताय आणि म्हणताय की केसी पाडवींनी आम्हाला बाप बेट्याला एकत्र करून दिलं म्हणे. खरं तर आभार तुम्ही मानले पाहिजे केसी पाडवींचे. भले राजकारण काही असो, या तिकिटेच्या चक्कर मध्ये तुम्ही दोन्ही आई बाप बेटे एकत्र आले, ही सुद्धा आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. परिवार एकत्र राहायला पाहिजे, एक संघ राहायला पाहिजे. मुलासाठी बाप आणि बापासाठी मुलगा मैदानात उतरला पाहिजे, ही आपली भारतीय संस्कृती आहे. परंतु चुकीचे आरोप करून तुम्ही जर कधी आमच्या राजू दादाला आणि आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना बदनाम करत असाल तर भविष्यामध्ये तुमचं सुद्धा राजकारण कधीही सक्सेस होणार नाही, हे उदयसिंग दादा तुम्ही लक्षात घ्या. मित्रांनो, आपण लक्षात घ्या ही निवडणुकीचं महत्व काय आहे. आपण 2019 मध्ये, आणि आम्ही छाती ठोकपणे सांगतो, 2019 मध्ये आम्ही राजेश पाडवींचा, भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा आम्ही प्रचार केला होता आणि त्याच्यामध्ये राजेंद्र गावित सुद्धा सहभागी होते. आमची अपेक्षा होती की एक प्रशासनातला माणूस, एक अधिकारी माणूस या शहादा तळोदा मतदारसंघासाठी ज्यांनी स्वप्न दाखवले तो येईल आणि काया पलट करेल. राजेश दादा आमचे देखील मित्र आहेत. परंतु तुम्हाला आम्ही जेव्हा लोकांनी जेव्हा तुम्हाला, मतदारांनी जेव्हा तुम्हाला संधी दिली तर तुम्ही तुमच्या संधीचा उपयोग काय केला, हा प्रश्न खऱ्या अर्थाने लोकशाहीमध्ये विचारला गेला पाहिजे. तुम्ही एकदम अभिमानाने सांगतात 1200 कोटीचे काम केले, 1200 कोटीचे काम केले. माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे, चला तुमचे 1200 कोटीचे काम आपण बघायला जाऊ. त्याच्यातलं एक काम आहे जरा फाटा मसावत रस्ता. 3च महिने झाले, 4 महिने, 8 महिने, 9 महिने, 1 वर्षभर नुसता रस्ता खोदून ठेवला
दऱ्या फाटापासून तर मसावत पर्यंत वर गावापर्यंत जाणारे सर्व नागरिकांनी किती हाल भोगलेले आहेत आणि आता तुम्ही बघताय त्या रस्त्याचं काही ठिकाणं नाही. तुम्ही कुठल्या अधिकाराने सांगतात की तुम्ही विकास केलाय? आमच्या शहादा शहरामध्ये तुम्ही कुठल्याही रस्त्याने या, मलवणीच्या रस्त्याने या, मोहिते चौफुलीकडनं या, नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रवेशद्वाराच्या साईडने या, तुम्हाला शहाद्यामध्ये एकही रस्ता दिसणार नाही. ज्या मसावत गावामध्ये आपण सभा घेतोय या एकही गल्लीमध्ये मला तुमचं काम दिसत नाही. मसावत गावामध्ये तुम्ही जर कधी काम केलं असेल 1 रुपयाचं तर तुम्ही आम्हाला छाती ठोकपणे सांगा की तुम्ही इथं काम केलं. तुमचे 1200 कोटीचे कामांची फक्त अफवा आहे. मुळात फक्त ठेकेदार आणि टक्केवारी हीच खऱ्या अर्थाने आमदारांची ओळख झाली. ही दुर्दैवाची परिस्थिती झालेली आहे. मगाशी मंडलेश भाऊने सांगितलं, लोकशाहीमध्ये जेव्हा कामं होत नाही, समजा उद्या उठून मसावत मध्ये एखादं काम होत नसेल, रस्त्यांचा त्रास होत असेल लोकांना, त्यांनी जर जाब विचारला लोकप्रतिनिधीला तर गुंड पाठवून दहशत करायची नसते. राजेश दादा उलट जे तक्रार करतायत त्यांना समजून घेतलं पाहिजे, त्यांना जवळ घेतलं पाहिजे आणि तुमचे प्रश्न आम्ही सोडवू असं आश्वासन देतोय का? फक्त गुंडगिरी आणि दादागिरीचं राजकारण सुरू झालेलं आहे आणि याचा आम्हाला विरोध आहे आणि म्हणून आम्ही राजूदादांच्या पाठीमागे उभा राहण्याचा निर्णय घेतला. आज केंद्रीय मंत्री मसावत मध्ये आल्या, एक ठराविक ठिकाणी जाऊन बैठक घेतली, शहाद्यामध्ये ठराविक ठिकाणी जाऊन बैठक घेतली आणि त्या निघून गेल्या. केंद्रीय मंत्र्यांना तुम्ही गल्लोगल्ली फिरायला लावताय. केंद्रीय मंत्र्यांनी इथं आल्यावर सांगायला पाहिजे होतं की या मसावत गावासाठी, या शहादा तळोदा मतदारसंघासाठी केंद्रीय मंत्री म्हणून मी काय करेल, जर तुम्ही आमदार आमचा निवडून दिला तर आम्ही कशा पद्धतीने विकास करू. याच्याबद्दल काही न बोलता मी या परिसराची सुपुत्री आहे म्हणून तुमचे सर्वांचे आभार मानते. त्यांनी सुद्धा राजेश दादासाठी मत मागितलं नाही. इतकी दुर्दैवी परिस्थिती भारतीय जनता पक्षाची. म्हणून माझी सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, ज्यांनी लोकसभेमध्ये या शहादा तळोदा मतदारसंघामध्ये 45,000चं लीड दिलं होतं, माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, तुम्हाला कितीही पैशाचं आम्ही दिलं. शहादा तळोदा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय राजेंद्र कुमार गावित साहेब, या मंचावर उपस्थित आदिवासींचे बुलंद आवाज मोहनदादा शेवाडे जिल्हा परिषद सदस्य, शहादा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर सुरेश दादा नाईक, युवकांचे प्रेरणास्थान आमचे मित्र विक्की दादा पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष, या विचार मंचावर उपस्थित महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि या सभेमध्ये आवर्जून उपस्थित असलेले, प्रत्येक गावातून आलेले, या परिसरातून आलेले सरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व शेतकरी मित्र आणि मतदार बंधू आणि भगिनींनो, आज खरं या ठिकाणी जे गेल्या अनेक या 10 वर्षापासून आपण बघतोय, सुरुवातीला त्यांच्या बापांनी 5 वर्ष काढले, त्यांचे आपण कार्य बघितलं आणि त्याच्यानंतर 5 वर्ष ज्यांना लोक म्हणतात कार्यसम्राट आमदार असं, परंतु त्यांचं कार्य कुठं आपण इतक्या 5 वर्षामध्ये आपण बघितलं, कोणत्या ठिकाणी त्यांचं एवढं महत्वाचं कार्य आहे. जेव्हा लोक म्हणतात कार्यसम्राट आमदार, तेव्हा अक्षरशः आपण नेमकं त्यांनी काय एवढं मोठं कार्य केलं असं सगळ्यांना आपल्याला प्रश्न पडतो. मित्रांनो, आपण पाहिलेले या महायुती सरकारने जो विविध प्रकारचे जे काही योजना आहेत, जे काही कायदे होतात, जे आदिवासींच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, जो वनाधिकार कायदा, ज्या वनावर आपण आपलं उदरनिर्वाह त्याच्यावर भागतं, अशा वनाधिकार कायदा जेव्हा विधानसभेमध्ये त्याचे बदल होतात तेव्हा एकाही शब्दात बोलले नाही. जेव्हा आपल्या आदिवासी समाजावर, जेव्हा मणिपूरमध्ये जेव्हा घटना घडते, आपल्या माया बहिणींना रस्त्यावर उघडनागड फिरवलं जातं, तेव्हा ते एका ठिकाणी बँड वाजून नाचतात आणि एकाही शब्दात बोलायला तयार नाहीत. आणि जेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतकरी हवालदिल झालेले आहेत, शेतकऱ्यांना शेतीमालाला भाव नाही, तेव्हा एकाही शब्दात बोलत नाही. असे विविध प्रश्न
जे शेतमजूर शेतकरीच्या प्रश्नावर एकाही शब्दात बोलत नसेल मग ते कसले कार्यसम्राट आमदार. आपल्याला प्रश्न पडला पाहिजे म्हणून आता आपल्याला वेळ आलेली बदल करण्याची. आपल्या समोर बसलेले आदरणीय राजेंद्र कुमार गावित साहेब यांचे खूप महान कार्य आहे. त्यांनी आपल्या या समाजाला शिक्षण देण्यासाठी शेकडो शाळा काढलेल्या आहेत आणि त्या शाळेमध्ये आपल्या आदिवासी समाज आणि आपल्या आदिवासी समाजातील मुलं हजारो मुलं शिकलेले आहेत, पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले आहेत, मोठे मोठे शिक्षण घेतलेले आहेत आणि मोठ्या मोठ्या पदावर बसलेले आहेत. अशा महान नेत्यांना महान उमेदवारांना आपण बघितलं पाहिजे. आणि येणाऱ्या 20 तारखेला प्रत्येक या मतदारसंघातून पेटीपॅक मतदान यायला पाहिजे, बरोबर मत द्यायला पाहिजे. आणि जसं महानदादा सांगतात, महानदादांचं वाक्य आहे ते असं संत्रा लावून असं काय म्हणतात ते पत्तीस काढतात, सूट काढायचं असं तर महानदादांचं वाक्य आहे. त्या पद्धतीने आपल्याला प्रत्येक बूथवर प्रत्येक गावागावामध्ये आपल्याला पेटीपॅक मतदान द्यायचंय आणि कमी मताने नाही, खूप मोठ्या मताधिक्याने साहेबांना निवडायचंय. मी जास्त वेळ घेत नाही, परंतु सगळ्यांनी लक्षात ठेवा, शेवटची रात्र वैराशी असते म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी लक्ष असलं पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्यांची एक रात्र झोपलं नाही तर काही फरक पडत नाही, परंतु त्या रात्री आपलं गाव सांभाळणं महत्वाचं आहे. म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करतो, विनंती करतो, त्या रात्री आपलं गाव आपलं बूथ आपलं सांभाळलं पाहिजे आणि जास्तीत जास्त मतं कशा आपल्याला कव्हर करता येतील या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. आणि येणाऱ्या 20 तारखेला बरोबर मतं देऊन 23 तारखेला आपलाच गुलाल उधळला पाहिजे अशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. मी जास्त वेळ घेत नाही, खूप या ठिकाणी वक्त आहे आणि माझे जे भाषण मी जे बोललो ते येतं थांबवतं. जय हिंद, जय आदिवासी, जय महाराष्ट्र. धन्यवाद उर्सिंग गुरुजी. यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाचे बूथ अभियानाचे सगळ्या योजना ज्या आहेत त्या सगळं आपल्या ज्या काँग्रेस धारणेच्या सरकार होती त्याच्या झालेल्या आहे. आता काय म्हणतात हे आमच्याकडून झालेलं आहे. हे सगळं अदानी अंबानीला विकायला निघालेलं आहे. साहेब काल आपलं राहुल गांधी सभा झाली होती. आपल्या जे लोक आहे जल जंगल जमीन याच्या संदर्भामध्ये साहेबांनी बोललेलं आहे. आपण मित्रांनो हा विचार करा की आपली जमीन जे दुसरा घेत असेल अदानी अंबानी तर तुम्ही काय करणार. हा प्रश्न तुम्ही त्या आमदाराला विचारा. त्या आमदाराला असं विचारा की तू हिंदू मुस्लिम करतो आहे, हिंदू मुस्लिम इथे आहे का, इथे मुस्लिम लोक किती आहेत ते दाखवा. हे त्या आमदाराला जाऊन विचारा. आज तो हिंदू कार्यसम्राट लोकांना म्हणतोय. आज आमच्या 5 वर्ष होऊन गेलेले आहे. त्यांची त्या परिस्थिती तुम्ही आता बघून घ्या. त्यांना असं वाटतं प्रत्येकांना खिशामधून पैसे काढायचे, हे लेरा पैसा, हे पैसे ले मजा घे आणि मात्र पैसा माल दिले. पण तू आम्ही जा आणि त्याला कार्यसम्राट आहे आमदार. ही गोष्ट तुम्ही ऐका साहेब. या गोष्टीमध्ये तुम्हाला जी लाडकी बहीण योजना भेटलेली आहे हे प्रत्येकांना लॉलीपॉप आहे. ही लॉलीपॉप आहे. लॉलीपॉप जेव्हा कशी लॉलीपॉप आहे कारण तुम्ही लोकसभेमध्ये त्याला डेंगा दाखवलेला आहे म्हणून तुम्हाला इथे लॉलीपॉप दाखवलेलं आहे. अन्यथा दाखवलं नसतं. हे 4.5 वर्ष काय करत होते यांनी हा प्रश्न विचारावा असं माझे म्हणणं आहे. कारण काही मागे सुद्धा शासन आपल्या दारी याच्याविषयी काय केलं त्यांनी. शासन आपल्या दारी म्हणजे आपण घरोघरी शासनमध्ये तलाठी ग्रामसेवकच्या घरी पोचवायचे का. मग यांनी मुख्यमंत्री ठेका घेतलेला आहे का. अशाच गोष्टीच्या त्यांनी आता जे आपली लाडकी बहीण योजनेच्या गावोगावी हात प्रचार लाखो रुपयाचा आपला करोडो रुपयाचा पैसा हा तुमच्या आपल्या पोटाच्या कष्टाचा पैसा होता. हो यांच्या बापाची ठेव होती का इथे. यांनी काय खरं पैसा आणलेला आहे का. हा पैसा तुमच्या आपल्या कष्टाचा पैसा आहे. इथं स्थलांतरितचा मुद्दा आहे तो न करता इथे MIDC नाही आहे. लोकांसाठी मोलमजुरीसाठी लोकांना काम नाही आहे आणि त्या म्हणतात की आम्ही असं करणार आहे. आता विकासाला निघालेलं आहे. विकास कोणता विकास करणार आहे ते स्वतःच्या पोटाचा विकास करणार आहे. 50 खोके एकदम ओके या गोष्टीकडे त्यांनी ते आपल्याला आकर्षित केलं आणि त्यानंतर आपण त्यांना बोललो हे असं करू नका. मित्रांनो आज आपण सगळे मित्र आहे. तुम्ही सगळे समजदार आहात. येणारा काळ 20 तारखेला येणाऱ्या काळामध्ये आपल्या राजेंद्र गावित साहेबांचे 2 नंबरचे बटन आहे. त्याच्यामुळे सर्वांनी आपल्या निशाने इंदिरा गांधीचा पंजा इंदिरा माईचा पंजा आहे त्याच्यावर 100% मतदान करा आणि सर्वात जास्त पद निवडून द्या. एवढं बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी.
पंजा या चिन्हावर उमेदवारी केलेले, ज्यांना चालू आहे ना महाविकास आघाडीने समर्थन दिलेले आपल्या सर्वांचे लाडके उमेदवार सन्माननीय राजेंद्र कुमार गावित यांच्या प्रचाराच्या निमित्ताने मसावत या ठिकाणी उपस्थित असलेले महाविकास आघाडीच्या घटक पक्षांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, सर्व सन्माननीय या परिसरातले जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य, आमचे नेते आदरणीय अभिजित दादा, ज्याने आपले मनोगत व्यक्त केले ते दराडीचे नेते माझे परममित्र मोहनदादा सेवाळे, इथे खूप सारे मान्यवर आहे, सर्वांचे नाव घेत नाही, माफ करा, खूप उशीर देखील झालेला आहे आणि अभिजित दादांचं भाषण ऐकायचं आहे, उमेदवाराचंही भाषण ऐकायचं आहे. मित्रांनो, लोकशाहीमध्ये दर 5 वर्षांनी मतदान येते. आता विधानसभेचं आहे, विधानसभेमधून आमदार निवडला जातो. येत्या 20 तारखेला हे विधानसभेची निवडणूक आहे. मित्रांनो, मला आपल्याला खास आठवण करून द्यायची आहे की मागच्या 10 वर्षामध्ये इथे आपला आमदार नाहीये. जेव्हा आमदार नसतो तेव्हा कार्यकर्त्यांना, गावातल्या सामान्य जनतेला काय त्रास होतो, मागच्या 10 वर्षाचा त्याला आपला अनुभव आहे. इथे सातत्याने थोड्याशा चुकीमुळे 2दा आपला आमदार पडलेला आहे आणि म्हणून यावेळेस आम्ही निर्धार केला होता. खरं म्हणजे मागच्या काही वर्षापासून आम्ही सुद्धा विधानसभा लढण्यासाठी, आमदार बनण्यासाठी आम्ही पण प्रयत्नशील होतो. रात्रंदिवस आम्ही तुमच्या संपर्कात होतो, तुमच्या सुखादुःखामध्ये असंख्य कार्यकर्ते आम्ही जोडले. जेव्हा काँग्रेस बॅकफूटवर होती तेव्हा सुद्धा आम्ही इथे डगमगलो नाही, आम्ही काँग्रेसला साथ दिली, काँग्रेस सोबत होतो. परंतु जेव्हा आता विधानसभेचा विषय आला तेव्हा अचानक राजूदादांचं नाव आलं. राजूदादांना पार्टीने उमेदवार म्हणून जाहीर केलं. वाईट वाटलं मित्रांनो, दुःख झालं, आमचे स्वप्न भंगले असं वाटलं. परंतु मित्रांनो, जेव्हा मागचा इतिहास पाहतो तेव्हा थोड्या थोड्या चुकामुळे आपला आमदार पडलेला होता. एकदा 719 मतांनी आणि एकदा 4-5 हजाराच्या मतांनी. आणि म्हणून आम्हाला वाईट वाटलं, आम्हाला उमेदवारी मिळाली नाही. परंतु त्याही पेक्षा आम्हाला महत्वाचं वाटलं की इथला आमदार निवडायचा आहे आणि त्यासाठी आपला बटवारा नको, आपल्या मतांचा अजिबात बटवारा नको. आणि असंही राजूदादांचा परिचय होताच पक्षाने योग्य तो निर्णय घेतलेला आहे आणि पक्षाचा निर्णय मान्य करावा लागतो. मित्रांनो, ते निश्चितपणे आम्हाला सिनियर आहे, आमच्यापेक्षा ज्येष्ठ आहे, कामाचा त्यांचा दांडगा अनुभव आहे. मंत्रालयामध्ये त्यांनी 17 वर्ष सेवा केलेली आहे, कक्ष अधिकारी म्हणून तिथे होते. आणि त्याच्यानंतर जेव्हा जिल्ह्यात आले, जिल्ह्यात त्यांचे शैक्षणिक काम खूप मोठं आहे. आणि म्हणून आम्ही, मोहनदादा असतील, सुरेशदादा असतील, आम्ही सर्वांनी निर्णय घेतला की आपण ठामपणे राजूदादाच्या पाठीशी राहायचं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये यंदा आमदार काँग्रेसचाच निवडायचा. तेव्हा आमचा निर्धार पक्का आहे मित्रांनो, आपण पण ठरवायचंय. आणि येत्या 20 तारखेला जिथे आपण पोहोचलो नसणार, राजूदादा आता रात्रंदिवस फिरतात आहे, परंतु तरीही एखादं गाव सुटण्याची शक्यता नाकारता येत नाही, एखाद्या पाड्याला कदाचित पोहोचता येत नाही. आणि शेतीची कामं जास्त चालू असल्यामुळे लोकांपर्यंत सुद्धा दिवसा भेटी होत नाही. म्हणून कार्यकर्त्यांना माझी विनंती, मित्रांनो, हे सर्वांचे सांघिक काम आहे, सर्वांचे जे आपण पक्षाचे काम करतो. आपण फक्त काँग्रेस नाही, इथे एनसीपीचे धडाडीचे कार्यकर्ते आपल्या सोबत आहेत, शरदचंद्र पवार साहेबांच्या गटाचे, त्याचप्रमाणे शिवसेनेचे कार्यकर्ते आहेत, भारतीय कम्युनिस्टचे आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी असतील, जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहे त्याचे सर्वच कार्यकर्ते, अभिजित दादा, सर्वच कार्यकर्ते फार राबतात आहे. मला अभिमान आहे या गोष्टीचा. आणि हे सांघिक कार्य जर आपण असंच नेलं तर तुम्हाला सांगतो, विश्वासाने तुम्हाला सांगतो, 100% यंदा परिवर्तन म्हणजे परिवर्तन.
आणि काँग्रेसचा इथला आमदार निवडेल आणि महाविकास आघाडीचे सरकार सुद्धा येणार म्हणजे येणार. राज्यातले अनेक सर्वे सांगतात आहे, अनेक रिपोर्ट आहे आणि त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार म्हणजे येणार. म्हणून मोहन दादा, खटाखटचे जो विषय आहे ना तो सुद्धा होणार म्हणजे होणार. कारण महाविकास आघाडीचे किंवा काँग्रेस पक्षाचे जे काही आश्वासनं आहेत तर फक्त बोलण्यापुरते नाही. जसं 2014ला या देशाला गाजर दाखवलं गेलं, या देशाला स्वप्न दाखवली गेली, त्या पद्धतीचे काँग्रेसचे वायदे नसतात. काँग्रेसने जे वायदे केले ते तेलंगणामध्ये लागू केले, काँग्रेसने जे वायदे केले ते कर्नाटकामध्ये लागू केले. आता काँग्रेसने काल राहुल गांधीने काँग्रेसचे पंचसूत्री जो मॅनिफेस्टो आहे, जो जाहीरनामा आहे, तो काल राहुल गांधींनी सांगितला. आणि निश्चितपणे राहुल गांधी जे बोलतात ते करतात याच्यावरती आमचा विश्वास आहे. आणि म्हणून सांगतो, शेतकरी परेशान आहे, शेतीच्या मालाला हमीभाव नाहीये. एक व्हिडिओ मी काल बघितला अभिजित दादा, 2013चा होता फडणवीस साहेबांचा. तेव्हा सोयाबीनला 6,000चा भाव मिळावा म्हणून आंदोलन होतं, राज्यभर शेतकऱ्यांचं आंदोलन चाललं होतं. 2012-13ची गोष्ट आहे. आता सोयाबीनचे भाव काय आहे? 4,000 आणि 4,500 मध्ये सोयाबीनला कोण विचारत नाहीये. तेव्हा 6,000 द्यावे म्हणून 2013ला आंदोलन केली. आज खरं म्हणजे सोयाबीनचा भाव हा 12-13,000 15,000पर्यंत व्हायला पाहिजे होता, तो 14,000वर आहे. कसा जगेल शेतकरी? जसा डीपीचा भाव सांगितला, खतांचा भाव सांगितला, 2-3 पटीने वाढलेला आहे आणि त्या मानाने शेतकऱ्याच्या भावाला कवडीमोल किंमत आहे. आणि म्हणून यंदा आपल्याला बदल करावा लागेल. जो जाहीरनामा आहे तो निश्चितपणे शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. 3 लाखापर्यंतचे जे कर्ज आहे शेतकऱ्यांचे, ते महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ते कर्ज माफ केले जाणार आहे.